नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कार मराठी या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तरी आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओच्या शेवटी आम्ही आपणास एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, कोणत्या बँकेने कोना उमेद नावाचे अभियान सुरू केले आहे? या प्रश्नाचे ऑप्शन होते कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक की SBI बँक. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेने कोना उमेद नावाचे अभियान सुरू केले आहे. या प्रश्नाची बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिली. त्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलतर्फे अभिनंदन. तर मित्रांनो, आजच्या प्रश्नावलीला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. नुकतीच डॉक्टर नीना मल्होत्रा यांना कोणत्या देशाच्या भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे ऑप्शन आहेत इटली, फ्रान्स, जर्मनी की अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इटली. नुकतीच डॉक्टर नीना मल्होत्रा यांना इटली देशाच्या भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 2. सुमित नागल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या प्रश्नाचे ऑप्शन आहेत क्रिकेट, नेमबाजी, हॉकी की टेनिस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टेनिस. सुमित नागल हा खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश की पश्चिम बंगाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. नुकतेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगाल राज्यातील वीरभूमी जिल्ह्यातील मिराती या गावात झाला होता. प्रश्न क्रमांक 4. दक्षिण आफ्रिका देशातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सेल्व्हा, प्रियरी, सेल्वाना की हेल्ड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हेल्ड. दक्षिण आफ्रिका देशातील गवताळ प्रदेशास व्हेल्ड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशाने भारताला कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जवळजवळ 3,500 कोटी रुपयांचे आपत्कालीन कर्ज मंजूर केले आहे? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत जपान, इटली, रशिया की फ्रान्स.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान. जपान देशाने भारताला कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जवळजवळ 3.5 कोटी रुपयांचे आपत्कालीन कर्ज मंजूर केले आहे. प्रश्न क्रमांक 6 उष्णतेचे स्थानांतर किती पद्धतीने होते? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 2 पद्धतीने, 3 पद्धतीने, 4 पद्धतीने की यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 पद्धतीने. उष्णतेचे स्थानांतर 3 पद्धतीने होते. प्रश्न क्रमांक 7 भारतात कापसाची काळी मृदा म्हणून डॅश डॅश ही भूमी परिचित आहे. या प्रश्नाचे ऑप्शन आहेत गाळाची मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा की रेगूर मृदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेगूर मृदा. भारतात कापसाची काळी मृदा म्हणून रेगूर मृदा ही परिचित आहे. प्रश्न क्रमांक 8 महानगरपालिका स्थापनेसाठी शहराची लोकसंख्या डॅश डॅश लाखांपेक्षा अधिक असावी लागते. या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 1 लाखापेक्षा अधिक, 2 लाखांपेक्षा अधिक, 3 लाखांपेक्षा अधिक की 5 लाखांपेक्षा अधिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानगरपालिका स्थापनेसाठी शहराची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा अधिक असावी लागते. प्रश्न क्रमांक 9 रेग्युलेटिंग ऍक्ट कधी स्थापन करण्यात आला? खूप सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 1773 साली, 1774 साली, 1775 साली की 1776 साली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1773 साली. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 साली स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 10 भारतावर आक्रमण करणारा नादिरशाह बादशाह कोणत्या देशाचा होता? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत तुर्कस्तान, इराक, अरबस्तान की इराण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इराण. भारतावर आक्रमण करणारा नादिरशाह बादशाह इराण या देशाचा होता. मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 5 जुलै, 5 ऑगस्ट, 5 सप्टेंबर की 5 ऑक्टोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे एकूण 10 प्रश्न पाहिले. आजचा व्हिडिओ कसा वाटला? किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तसेच आपल्या चॅनलवर मराठी व्याकरणाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते देखील अवश्य पहा. जर अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
धन्यवाद.